वायफळ बडबड करणाऱ्या मिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावर सर्वत्र टीकेचे पडसाद उमटत आहे। आज ठाण्यात संतप्त महिला शिवसैनिकांनी गोऱ्हे यांच्या पोस्टरला टायरने चिरडून बदक नीलम गोऱ्हे हाय हाय, टायर काकूंचा निषेध असो, माफी मागा, नाक घासून माफी मागा अशा जोरदार घोषणा शिवसेनेच्या महिला आघाडीने केल्या। महिला जिल्हा संघटक रेखा खोपरकर, आकांक्षा राणे, ज्योती किरण कोळी, वैशाली शिंदे, वासंती राऊत, प्रमिला प्रभू, निलिमा शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ज्या बाईंनी गेले अनेक वर्ष शिवसेनेमध्ये राहून जिचं कर्तृत्व नाही, वक्तृत्व नाही, जिच्याकडे गुणवत्ता नाहीये, अशा बाईला केवळ ती आपल्याकडे आली म्हणून त्यावेळी बाळासाहेबांनी आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हिला आमदार, 4 वेळा आमदार, उपसभापती पद, नेतेपद, उपनेतेपद ही सगळी पदं या बाईला दिली। सगळी पदं उपभोगून झाल्यावर ज्यावेळी शिवसेनेचा पडता काळ आता चालू झाला असं तिला वाटलं, तेव्हा ही बाई पक्षातून बाहेर गेली। तिने पक्षाशी गद्दारी केली आणि पक्षाशी गद्दारी करून सुद्धा केवळ न थांबता आमच्या पक्षप्रमुखांवर तिने ज्या पद्धतीने चिखलफेक केलेली आहे, यासाठी या बाईचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण ठाणे महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि या बाईचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। एक तर त्या बाईनी जो आरोप केलेला आहे आमच्या पक्षप्रमुखांवर, एका पदासाठी 2-2 मर्सिडीज द्याव्या लागत होत्या। ज्यावेळी या बाईंनी 9 पदं भोगली, त्यावेळी या 9 पदांसाठी हिने किती मर्सिडीज दिल्या हे तिने सिद्ध करून दाखवावं, त्याच्या पावत्या दाखवाव्या। आणि हे जर तिच्याकडून सिद्ध होत नसेल तर आमच्या पक्षप्रमुखांची नाक घासून या बाईंनी माफी मागावी आणि हे जर तिने केलं नाही तर संपूर्ण महिला आघाडी पुण्यामध्ये जाऊन तिच्या थोबाडाला काळा फासू हे आमचं तिला सांगणं आहे। तिने एकतर माफी मागावी, नाहीतर तिने जो आरोप केलाय तो तिने सिद्ध करून दाखवा। निषेध असो, निषेध असो, निषेध असो, बारमध्ये बसला पदक नीलम गोऱ्हेचा, पदक नीलम गोऱ्हेचा निषेध असो। टायर करून घेणाऱ्या नीलम गोऱ्हेचा निषेध असो। टायर काकूंचा निषेध असो, टायर काकूंचा निषेध असो, निषेध असो। थोडं मागे जा ना, थोडं मागे जा ना, मागे जा ना, अरे मागे ना।